आणि त्या याच्यात आव्हान महत्वाचं काय आहे तर ज्याला आपण पत्रकारिता म्हणतो, तो पत्रकारितेचा गाभा कसा टिकून राहणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. एआयचा एक मोठा काय त्याला आपण म्हणू असा फुगा तयार करून ठेवलेला आहे, तो कधी कुठे सांगता येत नाही. मूळ जी पत्रकारिता आहे म्हणजे आपल्या त्याला गावरान भाषेत पत्रकारितेचा किडा म्हणतो ना, तो ज्याच्यात असेल त्याला एआय सारखी कित्येक आव्हान पत्रवण्याची ताकद असते. घेऊ कारण शासकीय योजना तुमच्यासाठीच्या महत्वाच्या. एक तास अधिस्वीकृती पत्रिका असते, शासनातर्फे दिली जाते. बऱ्याच ग्रामीण भागात असणाऱ्या पत्रकारांना याची माहिती नसते, शहरी भागातल्याही काही वेळा नसते. त्यासाठी अर्ज करायचा असतो. मोठ्या वृत्तपत्रांसाठी तालुका स्तरावरही प्रतिनिधीला दिलं जातं. अट एकच असते की तुमचं नियुक्तीपत्र जे असतं, तुमचं 12वी उत्तीर्णाचं प्रमाणपत्र, तुम्हाला जे काही पेमेंट मिळत असेल व्यवस्थापनाकडनं त्याचं बँक स्टेटमेंटचं प्रूफ किंवा पे स्लिप, अशी काही तुमची कात्रणं जी असतात, बायनेम आलेली बातमी, बायनेम बातमी नसेल आली तर संपादकांनी सर्टिफाईड करून द्यायचं की या बातमी यांनीच दिलेली आहे, त्याची कात्रणं, अशी कागदपत्र जोडून तो अर्ज जो आहे तो जिल्हा माहिती कार्यालयात सादर करायचा असतो. विभाग स्तरावर समिती असते, तिची मान्यता मिळाल्यानंतर राज्यस्तरावर समिती असते. प्रमोद बोडके आहेत, मी मागेच राज्यस्तरीय